जात हा फॅक्टर महत्त्वाचा अमोल कोल्हेंच्या बाबतीत ठरू शकेल असं मला वाटतं. जातीचा फायदा होणार असतानाही डॉक्टर कोल्हेंनी अत्यंत काळजीपूर्वक जातीपासून दूर राहिले. त्यांची इमेज ही छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याशीच संबंधित असल्यामुळं डॉक्टर कोल्हेंना जातीत अडकवणं हे विरोधकांच्या दृष्टीने सोपं नव्हतं, किंबहुना तो त्यांना ट्रॅप बसला असता. त्यामुळं जातीचा फॅक्टर कसाही घेतला तरी तो डॉक्टर कोल्हेंच्याच पथ्यावर पडणार होता. डॉक्टर कोल्हेंना या मतदारसंघात अप्पर हँड आहे. नमस्कार मित्रांनो, द पॉलिटिक्सच्या हायपर लोकल सेगमेंटमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. महाराष्ट्रातल्या 5ही टप्प्यांचं मतदान पूर्ण झाल्यानंतर त्या कुठल्या मतदारसंघात काय काय गोष्टी घडल्या, कुठे घासून स्पर्धा झाली याबद्दल आपण चर्चा करतोय. आणि पुन्हा आपल्यासोबत आहेत चर्चेला महाराष्ट्र टाइम्सचे विशेष प्रतिनिधी प्रशांत आहेर. सर, स्वागत आहे. स्वागत आहे शार्दूल प्रेक्षकांचे पण सगळ्यांचेही पण. बारामतीचा एपिसोड जेव्हा आपण करत होतो हायपर लोकलसाठी, काय झालं आणि काय होणार, त्यावेळी तुम्ही बोललेला की बारामतीचा खासदार हे पुणेकर ठरवणार असं बोलत होतात. पुण्याला लागून जो आणखीन एक लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघ. आणि इथे असं म्हटलं जात होतं की सुरुवातीला अमोल कोल्हे वन सायडेड सामना जिंकतील असं वाटत होतं, पण शेवटच्या काही आठवड्यांमध्ये वारं फिरलं आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांचं पारडं जड झाल्याचं पुन्हा एकदा दिसलं. खरंच ही निवडणूक इतकी चुरशीची झाली आहे का, आणि मुळात काय वाटतं आता काय टोन होता मतदारांचा मतदान करताना? हा मतदारसंघच म्हणजे आपण यापूर्वी पण एकदा बोललो आहे, फार वेगवेगळ्या प्रकारचा मतदारसंघ आहे. म्हणजे कात्रज चौक ते आळेफाटा असा एकदम एक वेगवेगळ्या टोकाचा हा मतदारसंघ आहे. म्हणजे ज्याचं काय म्हणतो आपण त्याला कल्चरल पण हा असा एक मतदारसंघ नाही आहे. म्हणजे आळ्याफाट्याचा माणूस काय विचार करतो आणि कात्रज चौकातला माणूस काय विचार करतो, हा वेगवेगळ्या सेगमेंट किंवा वेगवेगळ्या मानसिकतेचा हा मतदारसंघ आहे. ह्या मतदारसंघाची खरी गंमत आहे ना की हडपसर, भोसरी आणि खेड हे जे 3 मतदारसंघ आहे, काही प्रमाणात शिरूर हे अर्बन सेमी अर्बन मतदारसंघ आहेत. कम्पॅरेटिव्हली आंबेगाव जुन्नरपेक्षा. म्हणजे ते काही आता खूप ग्रामीण राहिलेत अशातला काही भाग नाही. ह्या प्रत्येक मतदारसंघातल्या प्रत्येक माणसाचा म्हणजे तिकडच्या जुन्नर आंबेगावचा त्या माणसाचा एक पाय पुण्यात आहे आणि एक पाय मुंबईत आहे, त्या 2 विधानसभा मतदारसंघांचा. आणि ह्या 4 विधानसभा मतदारसंघाचा मॅक्झिमम दे आर कनेक्टेड विथ पुणे असा हा मतदारसंघ आहे. आता गेल्या वेळेचं जर बघितलं तर बऱ्यापैकी मताधिक्य त्या ठिकाणी महायुतीला जे होतं ते भोसरीमधून होतं आणि 5-1 हजारांचं मताधिक्य हे हडपसरमधून होतं. बाकी 4ही विधानसभा मतदारसंघातून हे डॉक्टर अमोल कोल्हेंना त्या ठिकाणी मताधिक्य राहिलं, इन्क्लुडिंग आंबेगाव, ज्यावेळेस आंबेगावचे उमेदवार म्हणून आढळराव आत्तापर्यंत मताधिक्य घेत होते. आता यावेळेस महायुतीचं फॉर्मेशन झालं, महाविकास आघाडी झाली, फूटतूट झाली. आत्तापर्यंत आढळराव धनुष्याच्या चिन्हावर लढत होते, ते अचानक आता घड्याळाच्या चिन्हावर लढायला आले. जे घड्याळाच्या चिन्हावर लढत होता तो आता तुतारीवर लढायला गेला. अशा एक वेगवेगळ्या राहाडा त्या ठिकाणी झालेला आहे. आणि त्यामुळं मतदाराच्या मनात एक वेगवेगळे संभ्रम आहेत, वेगवेगळ्या त्याच्या एक स्वतःच्या काही कल्पना आहेत, त्याच्या काही इमोशन्स आहेत. त्यामुळं ही लढत आपल्याला चुरशीची होताना दिसते आहे. मला पुढचा प्रश्न विचारायचा होता की कोणते मुद्दे कारणीभूत ठरले ही लढत चुरशीची व्हायला? कारण का शिरूरच्या फेजच्या आधी बारामतीचं मतदान झालं होतं, त्यामुळे अजित पवार स्वतः शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचारासाठी फिरत होते. हा फॅक्टर जास्त महत्त्वाचा ठरला आढळरावांसाठी की आणखीन कोणते? की अमोल कोल्हेंवर आरोप होत होते की ते त्यांचं मतदारसंघाकडे लक्ष नाही आहे, ते शूटिंगमध्ये व्यस्त असतात वगैरे वगैरे. कोणता मुद्दा महत्त्वाचा ठरला? 2 याच्यात बघा, एक आपण स्टेट वाईड किंवा एक नॅशनल अशा प्रकारचा एक सेगमेंट बघू की त्यात काय आरोप प्रत्यारोप झाले आणि उमेदवारांनी व्यक्तिगत काय आरोप प्रत्यारोप केले. मग पहिल्यापासून डॉक्टर कोल्हेंनी आढळरावांवर डमी उमेदवार म्हणून आरोप केला की हे डमी उमेदवार आहेत, म्हणजे इकडून तिकडून आले ह्या अनुषंगाने. आणि आढळरावांकडून अकार्यक्षम किंवा प्रश्न कुठले विचारलेत, त्यांनी त्यांच्या इंटेन्शनवर, इंटिग्रिटीवर हल्ला केला. अशा प्रकारचे प्रचार ह्या एकमेकांच्या विरोधात केलं. आणि सुरुवातीच्या टप्प्यात
का जो कनेक्ट शेतकऱ्यांमध्ये पकडला डॉक्टर कोल्हेंनी, तो कांदा प्रश्नावर पकडला होता की कांद्याचं मार्केट पडलेलं आहे, त्याला सरकार जबाबदार आहे. मग शेवटच्या फेजमध्ये येताना केंद्र सरकारने काय निर्बंध उठवले किंवा जे काही कांद्याबाबत झालं राजकारण, त्या कांद्याचा त्यांना काही प्रमाणात शिरूर, त्याच्यानंतर आंबेगाव, जुन्नर ह्या मतदारसंघामध्ये त्यांना माहिती होतं की ह्या विधानसभा मतदारसंघात आपल्याला कांदा प्रश्नावर फायदा होतोय किंवा होईल. आता गंमत अशी आहे, जर कांद्याचे बाजार वाढले असते तर शहरी मतदार नाराज झाला असता आणि म्हणून कांदा हा खूप डायसी होता. परत तेच की सायलेंट वोटर कांद्याचे बाजार स्थिर आहे म्हणून रिॲक्ट नाही होत, त्याच्या लिखी तो मुद्दाच नसतो. आणि कांद्याचे बाजार पडलेत म्हणून शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी असतं, शेतकऱ्याच्या आक्रोश असतो. असा एक वेगळा एक इमोशनल कनेक्ट ह्या मतदारसंघाच्या मतदारसंघात प्रचारात राहिला. रादर पुणे जिल्ह्यात हा सर्वाधिक कांद्याचा प्रश्न हा ह्या मतदारसंघात चर्चेला गेला. तर अशा प्रकारचे मुद्दे या प्रचारात प्रामुख्याने राहिल्याचं चित्र दिसतंय. जात हा फॅक्टर किती महत्त्वाचा ठरला? कारण का आपण मागे शिरूरबद्दल चर्चा करत असताना अमोल कोल्हेंची जात काढल्यामुळे आढळराव ट्रॅपमध्ये अडकले होते असं आपण बोललो होतो त्या चर्चेमध्ये. तर जात हा फॅक्टर या मतदारसंघात किती महत्त्वाचा ठरला या निवडणूक? जात हा फॅक्टर महत्त्वाचा अमोल कोल्हेंच्या बाबतीत या ठिकाणी ठरू शकेल असं मला वाटतं. त्याचं कारण असं की ओव्हरऑलच त्यांनी आपल्या जातीच्या अनुषंगाने जरी थेटपणे असा प्रचार केला नसेल किंवा त्यांचा तो स्वभावही नाही आहे म्हणजे, परंतु त्यांच्या समर्थनार्थ अनेक घटकांनी खाजगी बैठका घेतल्यात, एक काय म्हणतो आपण त्याला समाज म्हणून एक कनेक्टिव्हिटी आणली आहे किंवा कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला आहे, प्रत्येकांच्या गाठीभेटी घेतल्यात, असं ते सगळं झालेलं आहे. तर म्हणजे जातीचा फायदा होणार असतानाही डॉक्टर कोल्हेंनी अत्यंत काळजीपूर्वक, मी जाणीवपूर्वक नाही म्हणत आहे, अत्यंत काळजीपूर्वक जातीपासून दूर राहिले की त्याचा रिव्हर्स इम्पॅक्ट आपल्यावर काही येऊ नये. आणि त्याचा रिव्हर्स इम्पॅक्ट न येण्याचं प्रमुख कारण असं आहे की ते एक उत्कृष्ट अभिनेते आहेत आणि त्यांची इमेज ही छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याशीच संबंधित असल्यामुळं डॉक्टर कोल्हेंना जातीत अडकवणं हे विरोधकांच्या दृष्टीने सोपं नव्हतं, किंबहुना तो त्यांना ट्रॅप बसला असता, त्याचा ट्रॅप ठरला असता. त्यामुळं जातीचा फॅक्टर कसाही घेतला तरी तो डॉक्टर कोल्हेंच्याच पथ्यावर पडणार होता. सर, शेवटचा प्रश्न विचारतो याच्या बाबतीतला की विधानसभेची गणित आता इथे कशी असतील, कशी फिरतील लोकसभेच्या अंदाजानुसार? हा सर्वाधिक म्हणजे राष्ट्रवादीचा सर्वाधिक बालेकिल्ला, म्हणजे मी 1999 निवडणुकीमध्ये म्हणतो की सर्वाधिक बालेकिल्ला राहिलेला हा मतदारसंघ आहे. समजा हे दोन जर सोडले, भोसरी आणि भोसरीच फक्त हा जर सोडला तर 5ही ठिकाणी राष्ट्रवादीचा उमेदवार त्या ठिकाणी आमदार आहेत. म्हणजे हडपसर आहे, शिरूर आहे, खेड आळंदी आहे, आंबेगाव आहे आणि जुन्नर आहे. 5ही ठिकाणी त्या ठिकाणी राष्ट्रवादीचा आमदार निवडून आलेला आहे. शिरूरचे आमदार वगळता हे 4ही आमदार अजित पवारांबरोबर गेलेले आहेत. त्यातले काही आमदार, त्यातले एक तर आमदार मला ठामपणे माहिती, त्यांनी अत्यंत सायलेंट नावाची गोळी प्रचारात घेतलेली होती. मग आपल्या कुटुंबातलेही लोक प्रचार करणार नाहीत याची काळजी त्यांनी घेतली. आपण प्रामुख्याने कुठं प्रचारात फारसं दिसणार नाही याची काळजी त्या ठिकाणी घेतली गेली. त्यामुळं मला असं वाटतं की प्रत्येकाने एक सावध भूमिका घेतलेली आहे. आपण प्रचार ॲग्रेसिव्ह जाताना विधानसभेच्या निवडणुकीची गणितं डोळ्यासमोर ठेवून एक आपण कसं याच्याकडे बघावं असं एक चित्र या ठिकाणी उमटलेलं आहे. जाता एक हे विचारावं असं वाटतंय म्हणून की तुमचा अंदाज काय आहे, इथे कोण निवडून येऊ शकतं? म्हणजे दोघांची पारडं जड आहे, आपण हे मान्य करूया आधी, पण अंदाज लावायचा झाला तर काय वाटतं? डॉक्टर कोल्हेंना या मतदारसंघात अप्पर हँड आहे. म्हणजे त्याला कारणं वेगवेगळी आहेत, पण डॉक्टर कोल्हेंना ह्या मतदारसंघात अप्पर हँड आहे. दुसऱ्या बाजूला म्हणजे का अप्पर हँड आहे त्याची आपण कारणं बोलू की आढळरावांची उमेदवारी ऐनवेळेत जाहीर करणे, त्यानंतर त्यांना चिन्ह बदलून लढायला लावणे. म्हणजे जो माणूस त्या ठिकाणी 3 टर्म खासदार आहे आणि ज्या चिन्हावर आहे ते चिन्हच त्याला नाही आहे. म्हणजे आढळरावांचं उमेदवार म्हणून
त्या मतदारसंघात सगळं टेस्ट झालं. त्यानंतरही कळलं की आढळरावच हे डॉक्टर कोल्ह्यांच्या समोर तुल्यबळ उमेदवार आहेत आणि तेच होते. दुसरं महायुतीकडं दुसरा पर्याय नव्हता आढळरावांना सोडून. असता तर त्यांनी तो पर्याय त्या ठिकाणी आजमावला असता, पण त्यांच्याकडे पर्याय नव्हता. परंतु त्यामुळं ह्या सगळ्याच्यात एक ससे होलपट आढळरावांची महायुतीने केली. त्यांना उमेदवारी द्यायची होती तर आधीच जाहीर करायची होती. त्यांचं चिन्हाबाबत निर्णय घ्यायचा होता आधीच घ्यायचा होता आणि क्लॅरिटीने ती निवडणूक लढायला पाहिजे होती. कारण अजित पवारही गेल्या जून-जुलैमध्ये सरकारमध्ये आले होते. पुरेसा वेळ होता यांच्याकडं आणि शेवटपर्यंत हा खेळ खेळण्याची काही गरज नव्हती. सर खूप खूप धन्यवाद या विश्लेषणासाठी. शिरोळचं चित्र काय होतं आपण ह्याच्यावर अगोदरही चर्चा केली होती, पण आता सगळ्या धुरला बसल्यानंतर सुद्धा ते जाणून घेणं फार महत्त्वाचं असतं. त्यासाठी खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद. तुम्हाला ही चर्चा कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि द पॉलिटिक्सला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.